मुंडेंचं नाव आलं की आपल्याला माहिती आहे, मुंडे आणि संघर्ष हे खऱ्या अर्थानं एक सर्वसूत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला माहिती आहे. मुंडे साहेबांना संघर्ष केला, त्यांचाच वसा आणि वारसा ताईसाहेब चालवतात. त्यामुळे चढ उताराला त्यांना कधी न घाबरता लोकात राहून त्यांना लोकांची सेवा कशी जास्तीत जास्त करता येईल आणि एक महाराष्ट्रामध्ये त्यांची एक ओळख आहे प्रामाणिक नेता. एक पेड ताईसाहेब के नाम याची सुद्धा आज आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून संकल्पना घेतलेली आहे. त्यानुसार पुढील काळात सुद्धा आम्ही ताईसाहेबांच्या नावानं सुद्धा एक वृक्षाची लागवड आम्ही सर्व कार्यकर्ते मतदारसंघातील करणार आहोत. आपण पाहत आहात कव्हरेज.com. आपल्यासोबत आहेत माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे नेते आदरणीय निर्मळ तात्या. आज पंकजाताईंचा वाढदिवस आणि त्यांनी मोठ्या नेत्याचा वाढदिवस म्हणलं की बॅनरबाजी आली, मोठा उत्साह आला. पण असं न करता चाटे पब्लिक स्कूलमध्ये केलं वृक्षारोपण असन आणि आता चालू असलेलं रक्तदान शिबिर असन. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तात्या काय आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश. आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या लोकनेत्या नामदार पंकजाताईसाहेब मुंडे यांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रामध्ये लोकउपयोगी कार्यक्रमानं साजरा होत आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेनं आव्हान केलं की माझा वाढदिवस अतिशय साधेपणानं परंतु लोकउपयोगी कार्यक्रमानं आपण त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरा करावा. त्याचाच भाग म्हणून आम्ही आज धारूर शहरामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम झाले. आज आपण पाहतो सकाळी आम्ही 9 वाजता आदिशक्तीचे पीठ श्री क्षेत्र अंबाचोंडी ज्याला आपण उपपीठ म्हणतो त्या ठिकाणी नामदार पंकजाताई साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही त्या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर चाटे इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं आणि नंतर फळ झाडाचे 11 आंब्याची झाडं आम्ही त्या ठिकाणी नामदार ताईसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावली आणि ताईसाहेबांना सांगितलं की एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ पिता के नाम. आणि आज आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विनंती केली, आव्हान केलं, एक पेड़ ताईसाहेब के नाम याची सुद्धा आज आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून संकल्पना घेतलेली आहे. त्यानुसार पुढील काळात सुद्धा आम्ही ताईसाहेबांच्या नावानं सुद्धा एक वृक्षाची लागवड आम्ही सर्व कार्यकर्ते मतदारसंघातील करणार आहोत. आणि आपण पाहतो त्या दगदगीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात आणि त्या अपघातामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतात. त्यासाठी आम्ही आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय, आपण साक्षी आहात या कार्यक्रमाच्या मोठ्या प्रमाणामध्ये या रक्तदान शिबिरासाठी गर्दी झालेली आहे. अनेक आमचे भारतीय जनता पार्टीवर आणि आदरणीय ताईसाहेबांवर, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करत आहेत. मला निश्चित आनंद आहे या जिल्ह्याचा विकास स्वर्गीय मुंडे साहेबापासून ते आपल्या माजी दबंग खासदार असतील, प्रीतमताई असतील आणि आता ताईसाहेब याच्या माध्यमातून निश्चित जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून या ठिकाणी संबोधला जायचं, परंतु तो सुद्धा आपली ओळख या ठिकाणी पुसट होत चाललेली आहे. अनेक नवतरुण या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर काम करतायत. निश्चित मला खात्री आहे की आदरणीय ताईसाहेब येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण ही ओळख पुसून टाकतील आणि बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर ते घेऊन जातील आणि सुजलाम सुफलाम या बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला निश्चित ताईसाहेब करतील, हा मला आत्मविश्वास आहे. आणि आज आमच्या नेत्यांचा वाढदिवस म्हणजे आज खऱ्या अर्थानं आमचा आनंद उत्सव आहे. आज सगळे कार्यकर्ते खूप आनंद उत्सवाने या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करतात. आपण पाहतोच सकाळपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आणि लोकउपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत. आमचा हा आनंद उत्सव साजरा आज आम्ही खूप आनंदाने या ठिकाणी करतो आणि ताईसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत
आम्ही खऱ्या अर्थानं लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले, त्याचा आम्हाला सुद्धा मनस्वी खूप खूप आनंद आहे. आणि भविष्यातही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मोठ्या प्रमाणात अधिक पटीने आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ, एवढं या ठिकाणी सांगतो. तात्या, ताईंच्या राजकारणात पाठीमागं झालेली चढ उतार याच्याकडे काय सांगताल तुम्ही आज वाढदिवसानिमित्त? पुढं तुमचे काय अपेक्षा आहेत? ताईकडं कुठल्या पदाची मागणी करतात? काय मुंडेंचं नाव आलं की आपल्याला माहिती आहे, मुंडे आणि संघर्ष हे खऱ्या अर्थानं एक सर्वसूत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला माहिती आहे. मुंडे साहेबांना संघर्ष केला, त्यांचाच वसा आणि वारसा ताईसाहेब चालवतात. त्यामुळे चढ उताराला त्यांना कधी न घाबरता लोकात राहून त्यांना लोकांची सेवा कशी जास्तीत जास्त करता येईल आणि एक महाराष्ट्रामध्ये त्यांची एक ओळख आहे प्रामाणिक नेता म्हणून. आज आपण पाहतो राजकारणामध्ये एक चांगली प्रतिमा असणारे आमचे नेते पंकजाताई साहेब, जे मुंडे साहेबांना या ठिकाणी संघर्ष केला, त्या सुद्धा या ठिकाणी संघर्ष करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ताईसाहेब संघर्षाला मला वाटत नाही त्या कुठं घाबरतील आणि घाबरत पण नाहीत. त्यामुळं संघर्ष आणि मुंडे हे समीकरण खऱ्या अर्थानं ठरलेलं आहे. त्यामुळे आणि अपेक्षा म्हणताय तुम्ही, तर अपेक्षा तर या कधीच कमी होत नसतात, कार्यकर्त्यांच्या असतील जनतेच्या असतील. त्या अपेक्षेला मला वाटतं ताईसाहेब खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतायत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतोय. तर आमची अपेक्षा आहे की ताईसाहेबांकडे पालकमंत्रीपद यावं, म्हणजे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल. आमच्या भावना आहेत, आम्ही ते सरकारकडे मांडणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. आणि वाढदिवसानिमित्त मी परत ताईसाहेबांना एक मोठ्या उंचीवर पदावर त्यांना या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, आणखीन त्यांचं मोठ्या पदावर काम करण्याची संधी भेटावी, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं अशा मी यांना खूप खूप मनापासून माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच तात्या, तुम्ही या आगळा वेगळा असा वाढदिवस ताईसाहेबांचा साजरा केलेला आहे, समाजपूरक असा हा वाढदिवस साजरा केलेला आहे. कोरियर.com मारुती खाडे, धारूर.